ठिकाणी तेव्हा आपण पुढील कार्यक्रम शिवाजी महाराज की जय। सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण पाटील साहेब घ्या। तेव्हा जे कोणी महोत्सव प्रेमी आजूबाजूला होते मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की इथे उपस्थित असलेल्या 40 पोलीस या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। मी जो लोगो आहे चिन्ह आहे तो हवेत सोडावा विनंती करतो। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। टाळ्यांचा आवाज जोरदार झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महोत्सव वर्ष 4 लहान थोर ज्येष्ठांसाठी महिला भगिनींसाठी त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचा एकोबा या कल्याणपूर्वेमध्ये राहावा। कारण की हा कल्याणपूर्व शहर हा सुसंस्कृत आणि आपल्या सर्व जे आपले हुतात्मे ह्यांच्या आदर्शाने घडलेला हा कल्याणपूर्व आहे। कल्याण महोत्सवामध्ये विशिष्ट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार दिसेल, तुळजाभवानीचं स्वरूप दिसेल। त्याचप्रमाणे या दरवर्षीप्रमाणे एक आकर्षण म्हणून आपण गेल्या वर्षी कोल्हापूरची अंबाबाई होती, यावर्षी आपण थेट शनी शिंगणापूरचं आपण दर्शन घडवतो आहे आपण शनिदेवाचं। या कल्याण पूर्वेमध्ये एक आगळा वेगळा हा कार्यक्रम म्हणून नाव लौकिकला आलेलं आहे। कल्याण महोत्सव हा कल्याण पूर्वेच्या सर्व नागरिकांसाठी आहे। आवर्जून आपल्या माध्यमातून आवाहन करेल की आपण या कल्याण महोत्सवामध्ये या आणि आपण या उत्सवाची शोभा वाढवा। जय महाराष्ट्र, जय भीम, जय कल्याण। एक कल्याण महोत्सवाचं 4थं वर्ष आहे आणि कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे आणि त्याचं परंपरा जपण्याचं कार्य आम्ही कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून करतो। आणि ह्या कल्याण महोत्सवाचं एक आदर्श म्हणून आम्ही एक सर्वांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि हा सर्व पक्षातील लोकांना इथे आमंत्रण आहे। हा कल्याण महोत्सव सर्वांचा आहे, पण कुठल्या एका पक्षाचा नाही आहे, सर्वांचा पक्ष जाती धर्माचा हा कल्याण महोत्सव आहे। आणि महेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून हे आपण आज 4थं वर्ष एकदम यशस्वीपणे पार करणार आहोत। आणि पहिल्याच दिवशी नाही 5 ते 10 हजारच्या आसपास पब्लिक आहे, रस्त्यावरती पण पब्लिक आहे। आज पहिल्या दिवशी एवढा प्रोत्साहन भेटतो आहे आम्हाला की 9 दिवस अजून तुम्ही तर पत्रकार आहात, तुम्ही तर येत असता, तुमचाच कार्यक्रम आहे आणि तुम्ही पण शोभा वाढवता लोकांपर्यंत हे देऊन। इथे मैदानात देऊन लोक आनंद घेतात, त्याच्यापेक्षा जास्त पटीने टी व्हीवरती तुमच्या माध्यमातून पण लोक आनंद घेत असतात, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राभर। हे तुमचं पण त्यात कौतुक जितकं करू आपण तेवढं कमीच आहे। आणि जनतेला आणि कल्याणवासियांना या डोंबिवलीतल्या सर्व नागरिकांना मी परत एकदा विनंती करेन ह्याचा आनंद घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना मी धन्यवाद देतो। आज आपलं औपचारिक उद्घाटन कल्याण महोत्सव, आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठान आयोजित आपला कल्याण महोत्सव 2024 याचा शुभारंभ झालेला आहे। हा शुभारंभ करताना या संस्थेचे संस्थापक महेश दशरथ गायकवाड यांच्या हस्ते प्रतिवर्षाप्रमाणे हा उद्घाटन झालेला आहे। मी यावेळी एवढंच सांगू इच्छेल का हा जो कार्यक्रम आहे हा महेशदादांनी सामान्य जनतेकरता चालू केलेला आहे। कल्याणपूर्वमध्ये अनेक राजकारणी आहेत, अनेक संस्था आहेत ज्या प्रत्येक एक विशिष्ट वर्गाकरता कार्यक्रम करतात, परंतु महेशदादांचं वैशिष्ट्य आहे सामान्य नागरिकाला ते पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात। प्रतिवर्षी सामान्य नागरिकाला काय देता येईल याचं ते नियोजन करत असतात आणि याही वर्षी या उत्सवामध्ये फार बारीक त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि महिलांकरता, पुरुषांकरता, विद्यार्थ्यांकरता सर्व समाज एकत्र घेऊन कार्यक्रम केलेले आहे। आणि खास करून मी ते सर्वांना आवाहन करेल का महेशदादा नेहमी तरुण वर्गाकरता काम करत असतात। या गेल्या वर्षी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्राचं प्रदर्शन ठेवलं होतं, यावर्षी आपल्या कल्याण जिथे दुर्गाडी किल्ला जिथं सर्वात प्रथम
आरमाराचं महाराजांनी स्थापन केलं होतं, ते आरमार काय आहे, त्या आरमारामुळे काय प्रगती झाली, देशाला महाराष्ट्राला काय भेटलं ते दाखवण्याचा प्रयत्न महेशदादांनी इथे केलेला आहे. इथे सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो, तरुण वर्गांना आवाहन करतो का या कल्याण महोत्सवमध्ये या 9 दिवसात आपण अवश्य या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार साकारले, प्रदर्शन साकारले ते अवश्य बघा. धन्यवाद. यानंतर व्यासपीठावर आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम सादर केला जाणार आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. हे 3 त्रिमूर्ती आहे जी आपल्याला दरवर्षी प्रतिवर्षी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्याकरता व्यासपीठ निर्माण करून देते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येक आपल्या सन्मानाने अतिथी करता. मी यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज हा आपला कल्याण महोत्सव हा प्रत्येक लहान थोर ज्येष्ठांचा कल्याण महोत्सव आहे. माझ्या महिला भगिनींचा आहे आणि प्रत्येक या समाजाच्या घटकाचा आहे. मी आवर्जून सांगेन की हा शहर आपला कल्याणपूर्व हा संस्कृती जपणार आहे, सर्व धर्म समभाव राहणारा एकोपा असलेला कल्याणपूर्व शहर आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या साथीने या कल्याणपूर्वीच्या ह्या आपला कल्याण महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होतोय. त्यामुळे या कल्याणपूर्वीच्या प्रत्येक नागरिकाचं ह्याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे ही प्रत्येकाची साथ मला या ठिकाणी लाभली. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने दरवर्षी यावर्षी सुद्धा उपस्थित राहिला. आपल्या सगळ्या महिला भगिनी, थोर विद्यार्थी सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या. त्याचप्रमाणे एवढीच सूचना करतो की हा कार्यक्रम हा प्रत्येकाची जबाबदारी, सगळ्यांनी आपल्या स्वतःची काळजी तर घ्यायचीच आहे, त्याचप्रमाणे आपल्या लहान सोबत असलेल्या लहान मुलांची काळजी घ्या, आपल्यासोबत आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या, जेणेकरून हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यशस्वी होईल. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, या ठिकाणी कोणाची दुखापत होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. त्याचप्रमाणे या समितीमध्ये असलेले सर्वच माझे मित्र विविध दाखीलकर असतील, कृष्णा पाटील असेल, या कार्यक्रमासाठी हातात परिश्रम केलेले प्रशांत मोठे असतील, प्रतीक असेल, सर्वच टीम अजित चौगुले असेल, माफ कर सगळ्यांचं नाव घेता येणार नाही, आपण सगळेच पाटील, शंकर पाटील, आपण असाल, सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये मला जी मोलाची साथ दिली त्या सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि आमचा प्रत्येक वर्षी असणारा अँकर विकास सोनवणे हा खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला जर आकार देण्याचं काम करत असेल तर आमचा सोनेला मी धन्यवाद देतो. आणि एवढ्या 4 वर्षामध्ये आज जो माझ्यासोबत परिवार जुळला आहे, अक्षरशः मी आपल्या सगळ्यांचा ऋणी धन्यवाद. जय महाराज झालेला आहे. या त्रिमूर्तींच्या सोबतीनं खांद्याला खांदा लावून उभे राहणारे सगळे त्यांची टीम आहे. पण त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात एक चौथी भिंत आपण उभी केली की 4 भिंतीचं घर तयार होईल. प्रशांत भाऊ मोठे आता तुमच्या तिघांच्या हस्ते सन्मान करा. एकदा जोरदार काय बोलतो, जोरदार. आकर्षक बक्षीस असू शकतं. आपल्याला गेल्या 3 वर्षांचा अनुभव आहे. सामाजिक क्षेत्रातील आदरणीय नाव श्री प्रकाश मळवी यांचं देखील या ठिकाणी आपण झालेलं आहे.
याची माहिती घ्या ना, वाचा नाही सगळे येऊन. सम्राट अशोक त्यांच्या शिक्षकांना देखील विनंती करतो आपणही सन्मान करण्यात यावा. त्यानंतरच्या शाळेने तयार राहायचं आहे चेतना हायस्कूल जे आपल्या समोर सादर करतील सम्राट अशोक शाळेच्या वामन मॅडम आपणास देखील विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. आपल्या नावाची नोंदणी करायची आहे गायकवाड सर आणि खाडे सरांकडे. यानंतरचं सादरीकरण आहे चेतना हिंदी सतीश भिशेसर मुख्याध्यापक गायत्री विद्यालय उपस्थित झालेले आहे. त्यांना मी विनंती त्यासोबतच थोर समाजसेवक दीपक आणि या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यासाठी हा सन्मान करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो. या शाळेला जाते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, शाल, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम. सकाळी किती वाचवलं स्वतःला, दोनदा पडला, एक डाग पडू दिला नाही कपड्यावर. बक्षीस येऊ द्या लवकर.
जर हे झालं असतं ना तर घरीच बसला असता. गुडघा आपटला होता. आपला कल्याण महोत्सव 2024 अध्यक्ष श्री कृष्णा पाटील यांच्या शुभ हस्ते शाल, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम दिली जाते. आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीपदादा दाखिणकर, पुन्हा एकदा शाळांना, सगळ्या शाळांना आठवण करून देतो, शिक्षकांना आठवण करून देतो, तुमचं कौतुक करण्यासाठी सगळी मंडळी थांबलेली आहेत. तसंच जी 6 बक्षिसं आपण काढणार आहोत त्यांचं कौतुक करण्यासाठी देखील आपण थांबायचं आहे. यानंतर आपण प्रथम क्रमांक जाहीर करणार आहोत, जो आपण राखून ठेवला होता. तो झाल्यानंतर कोणीही जाण्याची घाई करू नका, कारण त्यानंतरची फक्त 5 मिनिटं असणार आहेत. 5 मिनिटांमध्ये आपण 6 नावं काढणार आहोत, 6 चिठ्ठ्या काढणार आहोत. जसं तुमचं कौतुक करण्यासाठी ते थांबलेले आहेत, तसं त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण थांबायचं आहे. म्युझिक. शाळेतच वेळ लागला त्यावेळेला. लाईटीने घोळ घातलं ना. नाहीतर बरोबर झालं असतं, आलो असतो आम्ही. चला चला आपण बसू शकता. आणि यानंतर सन्माननीय परीक्षक प्रथम क्रमांकाची घोषणा करतील. प्रथम क्रमांक यानंतर आपण घोषित करतोय. ज्या बक्षिसाची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नृत्याचं जात आहे. गेच करा आपण. कदाचित कोणती शाळा, कोणती आवाज येतोय ना? ती शाळा आहे ज्यांनी देशभक्तीवरती गाणं या ठिकाणी नृत्य केलं. शाळेचं नाव गायत्री विद्या मंदिर. भारत माता की. प्रथम क्रमांक जातोय आणि सर्वच गायत्री. अप्रतिम. सगळ्या मुलींनी सैनिकांचा डान्स केला. सगळ्या मुली आहेत आणि विशेष म्हणजे ती ऊर्जा होती त्यांच्यामध्ये. सर्व मुली सैनिक झाल्या होत्या. अप्रतिम नृत्य केलं. आणि आपण म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी. परंतु आता जवळपास मुलींनी इतकी प्रगती केलेली आहे तर त्या सैनिक झाल्या आणि खूप छान पैकी त्यांनी या ठिकाणी नृत्य सादर केले. प्रथम क्रमांक. थोडं थोडं तिकडे सरका, सेंटरला या. थोडं थोडं पुढे सरका आणि थोडं मागे व्हा. थोडंसं मागे व्हा. फ्रेम व्यवस्थित बनत नाहीये. थोडं थोडं मागे व्हा. ज्यांना वाटतंय आपण फोटो मध्ये यावं त्यांनी थोडं थोडं मागे व्हा. सहभागी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भेटवस्तू तयार ठेवा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक शाल, आपला कल्याण महोत्सवचं सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम आणि त्यासोबत सहभागी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी भेटवस्तू.
यानंतर फक्त 2च मिनिटं लागणार आहेत, कारण 2च नावं आपल्याला जाहीर करायची आहेत, जी आहेत गृहोपयोगी वस्तूंसाठीची, जी लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण लगेच काढणार आहोत.